नमस्कार. तर अंतरपाठ मालिकेच्या आजच्या भागात आपण बघितलं जान्हवी ही तिच्या खोलीत असते. ती थोडी बेचैन असते. तितक्यात तिथे बळीराम तावडे येतात आणि म्हणतात, जान्हवी हा घे नवीन फोन, यात मी आदित्यचा नंबर सेव्ह केलाय, त्याला फोन कर, आता तुमचं लग्न होणार आहे, फोन कर त्याला, मागचं सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर. त्यावर जान्हवी शांतच असते. बळीराम तावडे तिला तो फोन देतात आणि तिथून निघून जातात. जान्हवी फोन हातात घेऊन विचार करत असते. तेवढ्यात तिला गौतमी आठवते. मग ती तिच्याकडे असणारा नंबर मोबाईलमध्ये डायल करून गौतमीला फोन करते. इकडे गौतमी जेव्हा फोन उचलते तेव्हा जान्हवी गौतमीला म्हणते, हॅलो गौतमी, मी निवेदिता बोलते. इकडे गौतमी म्हणते की निवेदिता कशी आहे, बरी आहेस ना तू? आणि थोडंसं थांबते आणि म्हणते, सॉरी, कशा आहात तुम्ही? तिकडे जान्हवी म्हणते, अगं मी आता तुला राखी बांधले ना, मग आहो जाऊ नको करू, मला आवडेल तू म्हटलेलं. यानंतर गौतमी जान्हवीवरती चिडते की तू मला तिकडे गेल्यावरती विसरली, कुठे गायब होतीस? तर जान्हवी म्हणते, अगं ते बहिणीला भेटायला गेली होती. आणि गौतमी म्हणते, अच्छा, म्हणजे या बहिणीला विसरलीस ना? जान्हवी गौतमीला म्हणते, तू कशी आहेस? तर त्यावर गौतमी सांगते, अगं मी बरी आहे, पण हाताला थोडंसं लागलंय. मग जान्हवी म्हणते, काय गं, काय झालंय? जास्त काही नाही ना? गौतमी म्हणते, नाही नाही, फार काही नाही अगं, इतकंसं लागले, पण क्षितिज खूप काळजी घेतात माझी. जान्हवी थोडी शांत होते आणि म्हणते, अरे वा. गौतमी म्हणते, खरं सांगायचं तर मला ना कुणाला त्रास द्यायला नाही आवडत. आता हात जसा बरा झाला आहे तर माझी मी कामं करते. यावर जान्हवी म्हणते, अगं उलट त्रास द्यायचा असतो. अगं हीच ती वेळ आहे, होऊ दे त्रास नवऱ्याला. तुझा हात बरा झालेला अजिबात नवऱ्याला सांगू नका. यावर गौतमी म्हणते, का? तर जान्हवी म्हणते, अगं का काय, ऐक माझं. मग गौतमी म्हणते, नाही मला असं खोटं नाही वागता येत. मग जान्हवी म्हणते, झालं, मांडलीस ना हार. अगं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. थोडं खोटं बोललेलं चालतं. आणि जर तुम्हाला तुमच्यातलं प्रेम वाढवायचं असेल ना, तर तुला हे करावंच लागेल. तू अजिबात नवऱ्याला सांगायचं नाही की माझा हात बरा झालाय. माझी शपथ घे. त्यावर गौतमी म्हणते, अगं निवेदिता. तर निवेदिता म्हणजे जान्हवी काही ऐकायला तयार नसते. शेवटी गौतमी म्हणते, बरं ठीक आहे. यानंतर आपण पाहतो गौतमी तिच्या खोलीत एकटीच हसत बसलेली असते. त्याचवेळी तिथे क्षितिज येतो आणि तिच्याकडे बघून म्हणतो, काय पारकर मॅडम, एकट्याच हसताय, काय झालंय तर काय? तर त्यावरती गौतमी दचकून एकदम म्हणते, नाही काय नाही. आणि अहो असं म्हणून ती उठायला जाते, हातावरती जोर देऊन उठायला जाते आणि त्याच वेळी तिचा हात दुखायला लागतो. तर ती विवळते. क्षितिज लगेच तिचा हात धरून म्हणतो, काय झालंय, दुखतंय का हात? बाम लावू का, स्प्रे आणू का? असं म्हणून क्षितिज बाम लावून गौतमीला देतो आणि काळजीरूपी चिडून म्हणतो, तरी मी सांगत असतो की नको काम करू त्या हाताने, पण तुला त्याच हाताने काम करायचं असतं, ऐकायचं नाही तुला माझं. गौतमी मात्र इकडे हळूहळू हसत असते. क्षितिजकडे बघून ती मुद्दाम नाटक करत असते. क्षितिज म्हणतो, बामने नाही राहत तर स्प्रे आणतो. क्षितिज स्प्रे आणायला म्हणून बाहेर जातो. तेवढ्यात गौतमी निवेदिता म्हणजेच जान्हवीला फोन करते आणि म्हणते, हॅलो निवेदिता, अगं हे ओरडले मला. मग जान्हवी म्हणते, अगं काय सांगते, पण त्या ओरडण्यात पण काळजी तर असेलच ना? तर मग गौतमी म्हणते, हो त्यात काळजी तर होती. यावर जान्हवी म्हणते, घे बाई घे, काळजी करून घे नवऱ्याकडून, आणि सांगते की अजून थोडं हैराण कर नवऱ्याला. गौतमी म्हणते, हे मला पटत नाही आहे. मग जान्हवी म्हणते, तू माझी शपथ घेतले, तू माझं ऐकणार म्हणून. तेवढ्यात गौतमी पटकन म्हणते, मी तुला करते फोन, हे आले वाटतं. गौतमी फोन ठेवून परत हात धरून बसते. मग क्षितिज स्प्रे घेऊन आलेला असतो. तो स्प्रे तो गौतमीच्या हातावर मारतो आणि म्हणतो, आता तू आराम कर. त्यावर गौतमी म्हणते, नाही, मला नाही आराम करायचा, मला आता आईस्क्रीम खायचं आहे. यावर क्षितिज म्हणतो, ठीक आहे, तू बरी झाल्यावरती आपण जाऊ बाहेर आईस्क्रीम खायला. तर गौतमी म्हणते, नाही नाही, मला आत्ताच खायचं आहे. यावर क्षितिज म्हणतो, अगं काय वेडेपणा आहे हा, किती रात्र झाले, जरा बघ, पावसाळ्याचे दिवस आहेत, आईस्क्रीम मिळणार नाही तुला, झोप गुपचूप. असं म्हणून क्षितिज झोपायला जातो. यानंतर आपण पाहतो जान्हवी तिच्या खोलीत काहीतरी विचार करत फिरत असते. तेव्हा तिथे राधाबाई येतात आणि जान्हवीला म्हणतात, काय काय बघते हे, मी जेव्हा बघेल तेव्हा कसल्या ना कसल्या तरी विचारात असतेस.
जरा तुझ्या वडिलांचा विचार कर. तुला असं बघून त्यांचा जीव तिळतिळ तुटत असतो. भूतकाळ विसर आणि नव्याने सुरुवात कर. यावर जान्हवी म्हणते, मी स्थळं बघायला होकार दिलाय ना, मग तरी काय एवढी लाडीगोडी लावताय सगळे. यावर राधाबाई म्हणतात, जान्हवी अगं ते स्थळ साधंसुद्धा नाही आहे, खूप मोठ्या पक्षातील माणसं आहेत ती. तुला सुंदर दिसायला हवंय त्यांच्यासमोर. मग जान्हवी म्हणते, बरोबर आहे, सौदा आहे ना माझा, मग मी शोभेची बाहुली दिसायलाच पाहिजे. यावर राधाताई म्हणतात, ए बाई, तुला ना हे असले मोठे मोठे शब्द ना प्लीज तू माझ्या समोर नको बोलत जाऊ आणि तुझ्या वडिलांसमोर पण नको वापरूस. मग जान्हवी म्हणते, का हो, तुम्हाला फारच काळजी असते त्यांची. यावर राधाबाई म्हणतात, फक्त त्यांचीच नाही आहे, तुझी पण तितकीच आहे मला काळजी. तुझं भलं व्हावं असं मला नेहमी वाटतं, म्हणूनच मी तुझ्यासाठी उद्या पार्लरवाली पण बोलवली आहे. यावर गौतमी म्हणते, का. तर राधाबाई म्हणतात, तू सुंदर दिसायला पाहिजे, जरा स्वतःला आरशात बघ, रडून रडून काय हाल करून घेतलेत, सगळा चेहरा सुकलाय, जरा फ्रेश दिसली पाहिजे ना. तर जान्हवी म्हणते, याची गरज नाही, माझा मित्र आहे आदित्य, त्याने मला लहानपणापासून बघितले. तर राधाबाई म्हणतात, हो पण आता तू त्याची बायको होणार आहेस, त्याला त्याची बायको सुंदरच पाहिजे असेल तर, आणि तसंही तुझ्या वडिलांचा हा हुकूम आहे. तर जान्हवी म्हणते, हो का, हुकूम आहे म्हटल्यावर हुकूम तर मानायलाच पाहिजे, नाहीतर डॅडची लग्न नावाची डील कॅन्सल होईल आणि ती कॅन्सल होऊन कशी चालेल, मी दिसेल एकदम फ्रेश. तर हे ऐकल्यावर राधाबाई तिथून चिडून निघून जातात. मग जान्हवी म्हणते, डोक्यात जाते ही बाई माझ्या. दुसरीकडे आपण बघतो, क्षितिज त्याच्या अंथरुणावर बसलेला असतो, कुणाला तरी मेसेज करत असतो. इकडे गौतमी जान्हवीला मेसेज करून सांगते की आईस्क्रीम नाही मिळालं. तेवढ्यात क्षितिजला कोणीतरी आवाज देतं, क्षितिज तिकडे, मी आलो म्हणून निघून जातो खाली. इकडे क्षितिजचा मित्र आईस्क्रीम घेऊन आलेला असतो आणि त्याला विचारतो, एवढ्या पावसात कोण खातं आईस्क्रीम. क्षितिज म्हणतो, माझीच इच्छा झालेली. यावर त्याचा मित्र म्हणतो, अच्छा, एक वेळ गौतमी वहिनीने मागितलं असतं तर ठीक होतं, तुझं काय मध्ये. तिथे गौतमीसुद्धा आलेले असते. गौतमीकडे जात क्षितिजचा मित्र म्हणतो, वहिनी याचा अलीकडे खूप लाड होतात, असं नाही का वाटत तुम्हाला. मग गौतमी म्हणते, हो ना, नाहीतर काय, काळ वेळ काय असते की नाही, तुम्ही सांगा जरा समजावून. मग क्षितिजचा मित्र म्हणतो, का, मी का सांगू, नवरा बायकोच्या मध्ये मी कशाला बोलू, तुम्ही सांगा, तुमचा नवरा आहे. यानंतर क्षितिजचा मित्र निघून जातो. गौतमी लगेच निवेदिता म्हणजे जान्हवीला मेसेज करते, यांनी आणलं आईस्क्रीम मित्राला सांगून. मग जान्हवी मेसेज करते, मित्राने आणलं तर अजिबात खाऊ नकोस, या आईस्क्रीमला काय अर्थ आहे, त्याला स्वतःला जाऊन आणायला सांग. मग गौतमी विचार करते, ठीक आहे, गंमत करायला काय हरकत आहे. तितक्यात क्षितिज मित्राने आणलेलं ते आईस्क्रीम घेऊन येतो आणि म्हणतो, चला मॅडम, चला बसा, हे घ्या. तर गौतमी म्हणते, मला नको आईस्क्रीम. तर क्षितिज म्हणतो, का. तर यावर गौतमी म्हणते, तुम्ही तुमच्या मित्राला का आणायला सांगितलं, तुम्ही जायचं होतं ना आईस्क्रीम आणायला. तर क्षितिज म्हणतो, अगं ते आईस्क्रीम पार्लर त्याच्या घराशेजारीच होतं म्हणून सांगितलं, नाहीतर मी गेलो असतो. गौतमी म्हणते, मला नाही आवडलं हे, आणि गौतमी चिडून तिथून मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही म्हणून निघून जाते. इकडे क्षितिज विचार करतो आणि म्हणतो, बोलायचं नाही म्हणून खूप काही बोलून गेली. गौतमी निवेदिताला सांगते मेसेज करून की निवेदिता, मी आईस्क्रीम नाही खाल्लं. मग निवेदिता सांगते, आत्ता त्याच्याशी बोलू नको, रुसून झोप. गौतमी इकडे क्षितिजची वाट बघत असते, पण क्षितिज काही येत नाही. मग ती बघते तर क्षितिज बाईकवरून जाताना तिला दिसतो. ती निवेदिताला फोन करते आणि म्हणते, अगं निवेदिता, हे एवढ्या पावसात बाईकवर गेलेत आईस्क्रीम आणायला. यावर निवेदिता म्हणजे जान्हवी म्हणते, अरे देवा, म्हणजे आता त्याला सर्दी होणार. हे ऐकून गौतमी शॉक होते. तिला आठवतं एकदा पावसात भिजल्यावरती क्षितिजला सर्दी झालेली. ती जान्हवीला विचारते, पण हे तुला कसं माहीत. तर जान्हवी थोडीशी घाबरते आणि सावरून घेऊन म्हणते, अगं म्हणजे मलाही असंच होतं ना, म्हणजे हे कॉमन आहे ना, त्यात तुझे मिस्टर इतक्या पावसात गेलेत आणि तेही बाईकवर, त्यामुळे ताप सर्दी होऊ शकतो नाही का. मग गौतमी थोडंसं टेन्शनमध्ये येऊन म्हणते, हो. तर तुम्हाला काय वाटतं, निवेदिता हीच जान्हवी आहे हे कळेल का गौतमीला, कमेंटमध्ये नक्की सांगा.